आज आपण 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी साखरपासून भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत. अगोदर आपण तूप गरम करून घेऊया, त्यानंतर त्याच वाटीने आपण दूध गरम करूया, नंतर ते गरम केलेले तूप त्यात टाकू, त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकून घेऊया. छान हलवून घेऊया, मंद आचेवरती ते हलवून घेऊया. त्यानंतर आपण त्यात पिठामध्ये जेवढा मैदा मावेल त्यात मिळवून घेऊया. हळूहळू साधारण पाव किलो मैदा त्यात बसला. त्यानंतर आपण ते छानपैकी एकजीव करून घेऊया, मळून घेऊया. त्यानंतर आपण डायरेक्टली आपल्या ग्रेनाईटवर त्याला मळून घेतलं आहे. त्यानंतर आपण लाटण्याच्या साहाय्याने त्याला छान अशी मीडियम साईजची पोळी लाटून घेऊया. त्यानंतर आपण सुरीने त्याला कापा टाकून घेऊया आणि कापा टाकून घेऊया. त्यानंतर आपण कढईत छान तेल गरम करायला ठेवले आहे आणि मीडियम गॅसवर हे शंकरपाळे तळून घेऊया. बघू शकता किती छान खरपूस असे शंकरपाळे रेडी झालेले आहे. तुम्ही ट्राय करू शकता.